नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज हिवाळी अधिवेशनाचा 5वा दिवस आहे। हिवाळी अधिवेशनानिमित्त आपण खानदेशातील आमदारांसोबत संवाद साधतोय। या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत माजी मंत्री आणि तसेच जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार श्री अनिल पाटील सर। सर, तुमचं सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूजमध्ये मनापासून स्वागत। हिवाळी अधिवेशन सुरू आहे, काय प्रतिक्रिया? मला सगळ्यात मोठी उपलब्धी खानदेशाच्या दृष्टिकोनातून जो निम्नतापी प्रकल्प आपला जो चाललेला आहे, त्या निम्नतापी प्रकल्पाला जी काही प्रोव्हिजन ह्या अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये केली गेली, जवळपास 250 कोटी रुपये केली गेली। या 250 कोटी रुपयाच्या निधीला मान्यता दिल्यामुळे आज तापी नदीचं जे पाडळसरे धरण जे आहे, ते पाडळसरे धरण हे कुठेतरी अडवण्याकरता पैशाची कमतरता न पडता त्याला गती प्राप्त होईल। थेट पाईपलाईनने प्रत्येका शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी नेण्याकरता जी काही टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्यालासुद्धा निधी कुठे उपलब्ध कमी पडणार नाही। या दृष्टिकोनातून जरी हे 8च दिवसाचं अधिवेशन असलं तरीसुद्धा खानदेशाच्या दृष्टिकोनातून सिंचन क्षेत्राला मिळणारा बढावा यासाठी फार मोठी उपलब्धी या अधिवेशनामधून प्राप्त झालेली आहे। नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली। त्या निवडणुकीबाबत जर बोलायचं झालं तर माहितीमध्येच म्हणजे भाजपमध्ये बंडखोरी झाली होती। त्या ठिकाणी शिरीष चौधरी तुमच्या विरोधात उभे होते, तसेच अनिल शिंदे यांचं त्या ठिकाणी आव्हान होतं। तुम्ही त्या ठिकाणी विजय मिळवला, दुसऱ्यांदा निवडून आलात। लढतीबाबत काय सांगाल? तुम्ही या बाबतीत फार काही चर्चा करण्याची आवश्यकता नाही। जो काही बंडखोरी ज्यांनी केलेली होती तो भारतीय जनता पार्टीचा कधी तो उमेदवार नव्हताच। केवळ फक्त भारतीय जनता पार्टीने त्यांना एकदा तिकीट दिलेलं होतं 2019ला। त्यामुळे भारतीय जनता पार्टीशी त्यांचा संबंध आणि राहिला आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने उमेदवारी दिली, ते कोणाला देणार होते। पण ज्या पद्धतीने आपण मागच्या 5 वर्षामधला जर का इतिहास बघितला, त्यामध्ये अंमळनेर मतदारसंघामध्ये सर्व क्षेत्रामध्ये जो विकासाचा धडाका लोकांनी बघितलेला होता, जनतेने बघितलेला होता, त्याचा परिणाम आज विधानसभेमध्ये मला माहिती होतं की तो पॉझिटिव्ह असेल। मग सरकारने केलेल्या घोषणा असतील शेतकऱ्याच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत, आणि अजितदादांनी जो काही विकासासाठी निधी उपलब्ध करून दिलेला होता, तो सगळा समजा डोळ्यासमोर ठेवला तर मला आत्मविश्वास होता की कोणीही उभं राहिलं तरीसुद्धा फार काही त्याला घाबरण्यासारखी निवडणूक नव्हती। राज्यात महायुतीला प्रचंड मोठ्या प्रमाणात बहुमत मिळालं। त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होऊ लागली आणि यामध्ये अजित पवार गटाकडनं तुमचं नाव आघाडीवर होतं। त्या संदर्भातल्या बातम्या देखील प्रकाशित झालेल्या होत्या, पब्लिश झालेल्या होत्या। असं काय झालं की तुमचं नाव त्या ठिकाणी मागे घेण्यात आलं? मुळात मी पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला 5 वर्षाकरता मला मंत्रिमंडळामध्ये संधी प्राप्त झाली, तीसुद्धा अनपेक्षित होती। त्यामुळे त्या मिळालेल्याचा आनंद मी घेतला। आता राहिला प्रश्न नंतर का मिळाली नाही यावर फार काही चर्चा करण्याची गरज नाही। 4-4, 5-5 टर्म असलेले आमदार आणि प्रादेशिक समतोल हा सगळा जर का आपण विचार केला तर नेत्यांना या सगळ्या गोष्टींचं सिलेक्शन करताना अडचणी येऊ शकतात। आपण काम करत राहावं, संधी मिळाली तर काम करायचं, नसेल तरीसुद्धा आपल्या मतदारसंघाकरता आणि पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून खानदेशातल्या 3 जिल्ह्यांची जबाबदारी ही आनंदाने मी स्वीकारेल आणि पुढच्या वाटचालीला लगेच सुरुवात केली। असं सांगितलं जात आहे की हे जे मंत्रिपद दिलेलं आहे ते 2.5 वर्षांसाठी आहे। कदाचित जर मंत्रिमंडळात फेरबदल झाले तर पुन्हा संधी मिळेल असं वाटतं? आणि आता नेत्यांनी तर याबाबत घोषणा केलेली आहे की 2.5 वर्षानंतर आम्ही ऑडिट करू आणि ऑडिट केल्यानंतर याच्यात फेरबदल जे असतील ते भविष्यामध्ये केले जातील। पण या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून न राहता आज पक्ष संघटनेची जबाबदारी आपण स्वीकारावी आणि मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त निधी कसा येईल यावरती आपण जर का फोकस केला तर मला असं वाटतं की त्याच्यात जास्त आनंद प्राप्त होईल। आपण कुठेतरी भविष्याचे काहीतरी आपण स्वप्न बघत बसायचं आणि त्याच्यावरती आहे त्या ठिकाणी थांबायचा हा मूळ स्वभाव माझा नाही। एक शेवटचा प्रश्न, मतदारसंघाचं विकासाचं विजन कसं असणार आहे पुढील 5 वर्षात? मी जे काही विजन माझ्या डोळ्यासमोर ठेवलेलं असेल, माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त न्याय कसा मिळू शकतो, शेतापर्यंत पाणी कसं जाऊ शकतं, सिंचन क्षेत्र कसं वाढू शकतं, मग शासनाच्या ज्या योजना असतील त्याचा लाभ माझ्या मतदारसंघात कसा मिळेल याचा मी प्रयत्न करणार। उद्योगाच्या दृष्टिकोनातून आणखी एक माझी वाटचाल पुढच्या भविष्यात असणार आहे की उद्योगाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक MIDCची मान्यता जर का आपल्याला या 5 वर्षात मिळवता आली तर MIDC आणि उद्योगाच्या दृष्टिकोनातून रोजगार निर्मितीकरता फार मोठी मदत होऊ शकते। एज्युकेशनच्या दृष्टिकोनातूनही पावलं काही उचलायची आहेत।
पण त्याच्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. आणि राहिला प्रश्न रस्त्यांच्या बाबतीमध्ये, तर इन्फ्रास्ट्रक्चर रस्त्यांचं ज्या पद्धतीने जाळं जे मतदारसंघामध्ये आत्ता विणलं गेलेलं आहे, तर मला आत्मविश्वास आहे की पुढच्या 5 वर्षात मी कुठले रस्ते सांगायचे हा मलाच प्रश्न असणार आहे. त्यामुळे मागच्या 5 वर्षाचा परिणाम ह्या 5 वर्षामध्ये नक्की बघायला मिळेल. आणि एक अंमळनेर शहर पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून, ग्रामीण भाग पिण्याच्या पाण्याच्या दृष्टिकोनातून मी जी काही पावलं उचललेली होती आणि त्याला सरकारने मला जो प्रतिसाद दिलेला होता, त्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न आणि रस्त्यांचं जाळं ही कुठलीही समस्या पुढच्या 5 वर्षात तुम्हाला दिसणार नाही. त्याचा योग्य तो पाठपुरावा केला जाईल. धन्यवाद. तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी दिला, त्यासाठी मनापासून आभार. तर हे होते अंमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री अनिल पाटील. त्यांनी आपल्या सुवर्ण खानदेश लाईनसोबत हिवाळी अधिवेशनानिमित्त संवाद साधत मतदारसंघातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच त्यांचं पुढील मतदारसंघाचं विकासाचं विजन कसं असेल याबाबतही त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. कॅमेरामॅन मिलिंदसह चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईन्स, विधानभवन, नागपूर.